डायबिटीस या शब्दाचं जर मराठीमध्ये भाषांतर किंवा मराठी अर्थ पाहिला तर तो मधुमेह असा सांगितला जातो. परंतु आयुर्वेदातील मधुमेह नावाचा जो व्याधी आहे तो आणि डायबिटीस ह्यांचा संबंध लावणं थोडंसं कठीण आहे. ते दोन एक समान व्याधी नाहीत. म्हणजे आयुर्वेदातील जो मधुमेह आहे त्याला डायबिटीस म्हणून हे सुसंगत ठरणार नाही. कारण आयुर्वेदामध्ये प्रमेह नावाचा व्याधी लिहिला गेला आहे आणि त्या प्रमेहाचे 20 प्रकार आहेत. त्या 20 प्रकारांपैकी एक प्रकार मधुमेह आहे. परंतु तो जो मधुमेह आहे तो या डायबिटीसशी फारसा जुळत नाही किंवा डायबिटीसलाच आयुर्वेदाचा मधुमेह म्हणणं हे संयुक्तिक ठरणार नाही. उदाहरण द्यायचं ठरलं तर असं सांगता येईल की मॅरेज या शब्दाचा मराठी अर्थ जो आहे तो विवाह किंवा लग्न आहे. परंतु या दोन ज्या काही शब्द आहेत यांचा जी पद्धत आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे भारताबाहेरील एखाद्या माणसाला ज्याला भारतीय संस्कृती माहीत नाही आहे त्याला मॅरेज हा शब्द ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सप्तपदी, सत्यनारायणाची पूजा किंवा देवदर्शन, हळदी समारंभ या गोष्टी आठवणारच नाहीत. कारण त्याला फक्त मॅरेज हेच माहिती आहे. त्याच पद्धतीने डायबिटीस आणि मधुमेह हे फक्त भाषांतर म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत केलेलं भाषांतर आहे. वास्तविक आयुर्वेदाचा मधुमेह जो आहे तो डायबिटीस या व्याधीशी जुळत नाही. मग आयुर्वेदिक वैद्य किंवा आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत ते मधुमेहाची ट्रीटमेंट म्हणजे डायबिटीसची ट्रीटमेंट कशी करतात किंवा त्या लोकांकडे म्हणजे आयुर्वेदामध्ये जर डायबिटीस वर्णनच केलेलं नाही आहे तर ही मग आयुर्वेदिक वैद्य डायबिटीसचं औषध कसं देतात किंवा डायबिटीस कसा बरा करतात. तर यामागे आयुर्वेदाचं एक सुंदर तत्त्व आहे. आयुर्वेदानुसार तुम्हाला प्रत्येक व्याधीला नाव देता यायलाच हवं किंवा प्रत्येक व्याधीला अमुक अमुक नाव आहे असं सांगणं आवश्यक नाही आहे. तुम्हाला फक्त त्या रुग्णामध्ये काय कारणं घडली आहेत, तो आत्ता काय लक्षणं घेऊन आला आहे, त्याचे कोणते दोष वाढले असतील, त्याचे कोणते धातू बिघडले असतील हे जर समग्रपणे व्यवस्थित समजलं तरी देखील त्या व्याधीला कोणतंही नाव देण्याशिवाय त्या व्याधीची चांगल्या पद्धतीने चिकित्सा किंवा ट्रीटमेंट आपण करू शकतो. आणि याच सूत्रानुसार सर्व वैद्य जे आहेत ते ज्या ज्या व्याधी आयुर्वेदामध्ये लिहिलेल्या नाहीत मग त्यामध्ये थायरॉईड असेल, डिफिशियन्सी असतील विटॅमिन्सच्या वगैरे, त्याच्यानंतर अगदी कॅन्सरचा विचारसुद्धा आपण करू शकतो. तर अशा अनेक व्याधी आहेत ज्यांचा उल्लेख जो आहे तो आयुर्वेदशास्त्रामध्ये केलेला नाही आहे. परंतु त्याची चिकित्सा डॉक्टर जे आयुर्वेदिक वैद्य जे आहेत ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यामागे हेच कारण आहे की रुग्णाला काय झालं आहे हे कळणं आवश्यक आहे. त्या व्याधीला नाव देण्याची प्रत्येक वेळी गरज नाही. आणि अशाच पद्धतीने वैद्य जे आहेत ती डायबिटीसची ट्रीटमेंट करत असतात. तर आजची जी केस आहे ती 61 वर्षाचं पुरुष रुग्ण, 3 महिन्यांपासून गरगरणं, पित्ताचा त्रास, जळजळ, त्याच्यानंतर आंबट ढेकरा येणं, पोटात गॅस होणं, मळमळ होणं, त्याचबरोबर सकाळी आंघोळीनंतर खूप जास्त घाम येणं, झोपेत अचानक दम लागणं, लघवीला दिवसातनं 10 ते 15 वेळा येणं आणि तळ हाताला मुंग्या येणं ही लक्षणं होती. त्याने एका जवळच्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी शुगर चेक केली तर शुगर 487. आता पेशंट 487 शुगर आहे एवढंच त्याचं लक्ष किंवा त्याचं कन्सर्न एवढंच आहे की माझी शुगर 487 आहे. परंतु एक वैद्य म्हणून ही जी लक्षणं आत्ता सांगितलेली आहेत ही वैद्याकरता फार इम्पॉर्टंट आहे. कारण वैद्य ह्या लक्षणांवरनं दोषांना ओळखणार आहे आणि त्यांची ट्रीटमेंट करणार आहे, न की हा जो सांगितलेला आकडा आहे 487 त्याला फार महत्त्व देणार. त्यानंतर हेतू पाहिले तर चहा, बिस्किट, खारी, टोस्ट ह्यांचं रोज सेवन आहे. नॉनव्हेजचं बऱ्यापैकी सेवन आहे. चहा दिवसातनं 5 ते 6 कप होतो आहे. फळं खूप प्रमाणात खाल्ली जात आहेत. शिळं अन्न काही वेळा खाल्लं जातं आहे. फास्ट फूड जे आहे ते देखील खाल्लं जातं आहे. दुपारी झोप होत आहे. व्यायाम कसलाच नाही आहे. एकदम असं त्याला एक आरामदायक जीवन चालू आहे. आणि मग आता पेशंटची शुगर जी आहे ती 487 असा त्याचा रिपोर्ट आला आहे. ह्याच्यामध्ये पेशंटचं आणि वैद्याचं म्हणजे माझं दोघांचंही नशीब असं की पेशंटने त्याला आयुष्यात पहिल्यांदा शुगर कळाली आणि ती 487 आहे हे कळाल्यानंतरसुद्धा मी कोणतंही ॲलोपॅथिक टॅबलेट आत्ता सुरू करणार नाही. त्याच्या मनात कदाचित भीती असेल की ही गोळी सुरू झाल्यानंतर सुरूच राहते, सो मला सुरूच करायची नाही आहे. मला सुरुवात आयुर्वेदिक औषधांनी करायची आणि मी कोणतंही औषध ॲलोपॅथीचं किंवा टॅबलेट घेणार नाही. या गोष्टीला तो तयार झाला आणि जास्त काही घाबरण्यासारखी किंवा एमर्जन्सीसारखी सिम्पटम्स त्याला नव्हती.
सो त्याला 14 दिवसांचं औषध आपण दिलं त्याच्या लक्षणांवरनं आणि तो रिपोर्ट लक्षात घेऊन. 12 सप्टेंबर 2024 साखरेचा रिपोर्ट 487 आणि 28 सप्टेंबर 2024 तोच रिपोर्ट 234, म्हणजे 487वरनं 234. त्यानंतर पुन्हा औषध दिलं. 24 ऑक्टोबर 2024चा रिपोर्ट 165, म्हणजे 487वरनं 1.5 महिन्यात शुगर जी आहे ती 165ला आली. त्यानंतर पेशंटने बरेच दिवस पुढे औषध चालू ठेवलं, परंतु त्याला गोळी सुरू करण्याची गरज पडली नाही आणि त्याची शुगर नॉर्मल झाली. तर आता या केसमध्ये त्या रुग्णाचं एकच निदान आयुर्वेदानुसार केलं गेलं, ते म्हणजे आम किंवा अजीर्ण, अगदी साध्या भाषेत सांगायचं तर अपचन. खाल्लेल्या अन्नापासून व्यवस्थित पचन होत नाही, त्याचं अपचन होतं आहे आणि ते दीर्घकाळ चालू राहिल्यामुळे त्याचंच समोरच्या धातू म्हणजे रसामधून रक्तामध्ये वगैरे ते जी काही आम आहे तो जात आहे आणि त्यामुळे ही लक्षणं त्याला जाणवली आणि ती शुगरचा रिपोर्ट त्याचा वाढून आला. जशी जशी आपण औषध दिली तशी त्याची ही लक्षणं कमी व्हायला लागली आणि ही लक्षणं कमी झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट जो आहे तो आपोआप कमी झाला. म्हणजेच डायबिटीस प्रत्येक वेळी मधुमेह म्हणून ट्रीट करण्याची गरज वैद्यांना पडत नाही. फक्त त्याचं त्यावेळी जे काही पिक्चर आहे, आता या रुग्णामध्ये आपल्याला दिसलं की अपचन हे कारण आहे. काही रुग्णांमध्ये ताप, अंगात मुरलेला ताप हे कारण असतं. प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी कारणं असतात आणि त्याच्या अनुषंगाने काय नेमकं घडलं आहे ज्याच्यामुळे शुगर वाढून आली किंवा लक्षणं काय आहेत हे बघून त्याला ट्रीटमेंट केल्यानंतर बऱ्याच वेळा त्याची शुगर कमी होते. जेव्हा पेशंट गोळी सुरू न करता आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला येतो, म्हणजे कोणतीही ॲलोपॅथीची गोळी न घेता, तेव्हा वैद्याचं काम फार सोपं होतं. परंतु जेव्हा गोळी सुरू झालेली असते तेव्हा डायरेक्टली गोळी बंद करता येत नाही. ती गोळी हळूहळू कमी करत करत आपल्याला औषध द्यायला लागतात. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन केससोबत.